पनवेल तालुका अंतर्गत विभिन्न गांवों में ऐसे कई कलाकार हैं जिन्हें अपनी कला दिखाने का अवसर नहीं मिलता, जिसकी वजह से उनका नाम गुम हो जाता है। ऐसे कलाकारों को एक मंच उपलब्ध हो, इसलिए पनवेल तालुका अंतर्गत केलवने गांव के युवाओं ने एकवीरा कला संस्था की स्थापना की है। इस संस्था का उद्घाटन इतवार को पार्षद प्रीतम महात्रे के हाथों किया गया। इस अवसर पर पार्षद गणेश कडू, बीजेपी के युवा नेता विक्रांत पाटिल, एडवोकेट मदन गोवारी, पुरोगामी युवक संगठन के पनवेल शहर अध्यक्ष मंगेश अपराज, सूरज पाटिल, रुपेश पाटिल, तेजस पाटिल आदि सहित कलाकार एवं ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान प्रीतम महात्रे और विक्रांत पाटिल ने संस्था को और पदाधिकारियों को आगामी सफर के लिए शुभकामनाएं दी। तर खरोखर अशा चांगल्या विविध शाळा या पनवेल विभागात आहेत की ज्या गरीब गरजू आणि खरोखर गरजू आहेत की ज्यांना दरवर्षी आम्ही काही ना काही माध्यमातून आम्ही चालवत असतो, त्यांना काही वह्या वाटप हे ते, पण आम्ही शोबाजी कधी करत नाही। हे सगळ्यात महत्त्वाचं सांगणं माझं आहे। तर तसेच तुम्ही कार्यरत राहा या संस्थेसाठी। जे काही कधी काय तुम्हाला लागेल, काय कसली मदत असेल काय, तर आम्ही 100% तुमच्या पाठीशी आहोत एवढंच सांगतो आणि संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देऊन इथेच थांबतो। जय हिंद। आपल्या संस्थेचं उद्दिष्ट काय आहे तर त्यांनी सांगितलं की या विभागातील तरुणांना कुठेतरी प्लॅटफॉर्म द्यायचा, त्यांना कुठेतरी प्रेरणा द्यायची, त्यांच्यातल्या कलागुणांना कुठेतरी वाव द्यायचा आणि त्यांचा एक पोर्टफोलिओ ज्याला आपण म्हणतो की पोर्टफोलिओ रेडी करून आपण त्यांना कुठेतरी एक प्लॅटफॉर्म देऊन येणाऱ्या काळात त्यांना चांगल्या संधी उपलब्ध कशा होतील, कला क्षेत्रामध्ये त्यांचं नाव कसं मोठ्या प्रकारे उज्ज्वल होऊ शकेल, आता कुठेतरी प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचं त्यांचं ध्येय या ठिकाणी कुठेतरी दिसलं आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं मला आनंद झाला की ठीक आहे या पनवेल विभागामध्ये अशा गोष्टींसाठी कोणीतरी काम करतंय। कारण आज कुणालाही विचारलं, कुठल्याही विद्यार्थ्याला विचारलं बाबा तू मोठा होऊन काय होणार, त्याचं उत्तर असतं मी डॉक्टर होणार, मी इंजिनियर होणार किंवा मी आर्किटेक्ट होणार किंवा मी मेडिकलमध्ये जाणार, मी MBBS करणार, मी MD होणार, मी MS होणार। अशी एक गिनीचुनी प्रकारची उत्तर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात, परंतु कुणीही असं म्हणत नाही की मी एक कलाकार होणार, मी चित्रपट सृष्टीमध्ये माझं काहीतरी करिअर करणार किंवा मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये कुठेतरी चांगलं मराठी चित्रपटांना मोठं करण्यासाठी मी कुठेतरी काम करणार, मी नाट्य क्षेत्रामध्ये काम करणार, असं कुठल्याही प्रकारचं वक्तव्य आपल्यासमोर येत नाही। आणि खऱ्या अर्थानं आपण या संस्थेच्या माध्यमातून जर का हे वक्तव्य तयार करू शकलात, असे जर का युवक आपण तयार करू शकलात की जे त्यांना विचारल्यावर म्हणतील की मी येणाऱ्या काळामध्ये 5 वर्षानंतर माझं करिअर हे नाट्य क्षेत्रात करीन, खऱ्या अर्थानं त्यांनी या ठिकाणी चेतावणी दिलेली आहे की उद्घाटन करणं हे सोपं असतं, पण त्यानंतरचा जो विषय असतो की ज्यामध्ये खऱ्या अर्थानं कुठेतरी उपासना तपश्चर्या करण्याची गरज असते, जे एम जे ध्येय आपण डोळ्यासमोर पकडलेलं आहे, ही संकल्पना घेऊनच आपण या ठिकाणी उतरलेलो आहोत। आपण एवढा सुंदर कार्यक्रम उद्घाटनात या ठिकाणी केला, पण येणाऱ्या काळात आपल्या समोर जी आव्हाने येणार आहेत ती पेलण्यासाठी आता आपण तयार राहा, अशी एक प्रकारची चेतावणी त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे। परंतु येणाऱ्या काळामध्ये ही संस्था चालवत असताना, तिला त्या शिखरावरती नेत असताना ज्या समस्या आपल्या समोर येतील त्या पेलण्याची आई जगदंबा आपल्याला ताकद देवो हीच मी ईश्वरचरणी या ठिकाणी प्रार्थना करतो।